कल्याण गायकवाड साहेब, आपल्याला नवीन सरकारबद्दल आपला दृष्टिकोन काय आहे? हे जे काल 2024चं हो घातलेलं सरकार आणि त्याचा झालेला शपथविधी याबद्दल माझा दृष्टिकोन असा आहे की जी घोषणा महायुतीच्या या सरकारनं दिली की महाराष्ट्र थांबणार नाही. अनेक लोकांना प्रश्न पडला, महाराष्ट्र थांबणार नाही म्हणजे काय? आतापर्यंत काय महाराष्ट्र थांबलेला होता का? परंतु माझं मत असं आहे, ज्या गतीने या महाराष्ट्राच्या विकासाची घोडदौड व्हायला पाहिजे ती आपण काँग्रेसच्या राजवटीत पाहिली आणि मागच्या देवेंद्रजींच्या सरकार 14 ते 19 बघितली आणि मधल्या काळात काही नैराश्य येऊन या ठिकाणी सरकारमध्ये 19ला उलथापालथ झाली. मी याच्या अगोदरही त्या संदर्भात बऱ्याच ठिकाणी बोललो. माझी भूमिकाही मी स्पष्ट केली की 2019ला महायुतीचं सरकार या राज्यातील मतदारांनी, जनतेने, 18 पगड जातीच्या लोकांनी निवडून दिलं होतं. पण माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मतदाराच्या पाठीत खंजीर खुपसला. अनेक लोक म्हणतात की त्यांनी भाजपनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला किंवा भाजपनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, परंतु तो खंजीर खऱ्या अर्थाने मतदाराच्या पाठीत कोणी जर खुपसला असेल तर तो उद्धव ठाकरे साहेब यांनी खुपसला. कारण मी पण या महाराष्ट्रातला एक मतदार आहे आणि मतदार असताना 2019ला आम्ही महायुती म्हणून शिवसेनेचे उमेदवार असतील, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील, त्यांचं कामही केलं, प्रचारही केला आणि मतदानही केलं. पण 19ला काही सीटचे आकडे जुळत नव्हते आणि काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी, जुनी राष्ट्रवादी यांची काही सीटं थोडे जादा निवडून आले होते आणि ते निवडून आल्यामुळं उद्धवजींचेही 57-58 आमदार त्या काळात निवडून आले आणि उद्धवजींना असं वाटलं की आपण आता भाजपची साथ सोडून मुख्यमंत्री व्हावं, म्हणून त्यांनी त्यावेळेस काँग्रेसची हातमिळवणी केली आणि ती हातमिळवणी केल्यानंतर 19ला सरकारच त्यांनी स्थापन केलं. परंतु ती जी गती या महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी पाहिजे नव्हती ती गती त्यांच्या काळामध्ये त्यांना ती फुलफिल करता आली नाही. म्हणून ही नवीन घोषणा तयार झाली की आता महाराष्ट्र थांबणार नाही. आणि या कालच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात आपण प्रश्न केला की या सरकारकडनं आपल्याला काय वाटतं. मला नक्कीच मी शुअर आहे की या ठिकाणी जे काल सरकार स्थापन झालं 2024चं, अगोदर 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आणि काल नागपूर या ठिकाणी जवळपास 39 मंत्र्यांनी शपथ घेतली आणि हे मंत्री या महाराष्ट्राच्या विकासासाठी देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे काम करतील आणि या महाराष्ट्राला गतीनं पळवतील असं या सरकारबद्दल माझं मत आहे. उभाटा शिवसेनेचं भविष्य तुम्ही कसे पाहता? हे बघा, उभाटाबद्दल न बोललेलं बरं. जे हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे जे विचार होते ते विचार उद्धवजींनी 19 नंतर, मी तर त्याच्या अगोदरही म्हणेन, 14 ते 19 जे महायुतीचं सरकार राज्यात आलं त्यावेळेसच तुम्ही बघत होता उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये ज्या वेळेस दौरे करायचे त्यावेळेस या सरकारला कसं डॉमिनेट करता येईल. कारण त्यावेळेस देवेंद्रजीच्या नेतृत्वातच सरकार होतं, मुख्यमंत्री देवेंद्रजी होते. कामही चांगल्या पद्धतीने अनेक योजना शेतकऱ्यांसाठी असेल, सगळ्या जाती धर्मातील लोकांसाठी असेल, गोरगरिबांसाठी असेल, देवेंद्रजींनी त्या लागू केल्या. एखादी घोषणा केली आणि तिला 4-8 दिवस, 15 दिवस, महिना, 4 महिने वेळ लागला कॅबिनेटमध्ये नेण्यासाठी, कॅबिनेटचा ठराव घेण्यासाठी,
तर उद्धवजींचे जेवढे काही मंत्री 14 ते 19च्या काळामध्ये होते ते आजही मंत्री आहेत. त्यातले काही लोक ते सातबारे घेऊन खिशात हिंडायचे. तुम्ही हे केलं तर बरं, नसता आम्ही राजीनामे देऊ. आणि मला आठवतं एकाही त्या काळातल्या मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. फक्त धावसा मारायच्या, लोकांसमोर स्टंटबाज्या करायच्या आणि आपला भाव वाढून घ्यायचा, एवढंच काम त्या काळातही उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वामध्ये झालं. आणि आता तुम्ही एक प्रश्न केला की उभाटाचं भविष्य काय. बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेले, हिंदुत्वाचा मुद्दा सोडला, नको नको त्या लोकांच्या नादी लागले, काँग्रेसच्या नादी लागले. ज्या काँग्रेसला या देशात, या राज्यात आपण बघताय जसं मोदी साहेबांचं नेतृत्व उदयाला आलं या देशामध्ये आणि अमित शहा भाईसारखा एक खंबीर सक्षम नेतृत्व या देशाला लाभलं, त्यावेळेसपासून तुम्ही बघा की उद्धवजींनी विकासावर तर बोलतच नाही, फक्त टोमणेबाजी करणे आणि नावं ठेवणे एवढाच एक कलमी कार्यक्रम या राज्यामध्ये चालवला. आता लोकसभेला काही अंशी त्यांना बऱ्यापैकी यश आलं महाविकास आघाडीला आणि त्याच हवेमध्ये ते होते की आपण आता लोकसभा महाराष्ट्रातून 31 सीटं आपण निवडून आणले, आता आपलं कोणी काही करू शकत नाही, याच भूमिकेमध्ये ते होते. परंतु जनता सुज्ञ आणि जनता सुज्ञ असल्यामुळे विधानसभेला महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. आणि पराभव इतका झाला, 3 पक्ष एकत्रित असताना देखील त्यांना विरोधी पक्ष नेता होण्या इतके सुद्धा या राज्यात आमदार निवडून आणता आले नाही. आणि त्याच्यामुळं उभाटाची तुम्ही विचारलं की तुम्ही उभाटाकडे कसे पाहता, तुम्ही बघा त्यांनी एक मुवमेंट असा चालवला जे की हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब कायम हिंदूसाठी, सरकार येवो अथवा जावो, सीटं पडो अथवा राहो, परंतु हिंदूंसाठी त्यांनी सदैव काम केलं. आणि कालच्या वेळेस तुम्ही काय बघितलं महाविकास आघाडीमध्ये, जे काय ते मुस्लिम धर्माचे धर्मगुरू मुमानी साहेब काहीतरी आहे, त्यांचं नाव सांगता येणार नाही, पण मुमानी साहेब, ज्यांच्या वक्फ बोर्डाच्या नावाने त्यांच्या नावावर हजारो हेक्टर जमीन ह्या राज्यात ते कब्जा करून बसले. हिंदूंच्या मंदिरांचं पतन त्यांनी केलं. अशा मुमानीशी उद्धव ठाकरे साहेबांनी युती केली. कशासाठी? तर फक्त मुख्यमंत्र्याची खुर्ची आपल्याला पुन्हा मिळावी एवढ्यासाठी काँग्रेससोबत राहून महाविकास आघाडीत जाऊन एक मुमानी कधी मी बघितलं नव्हतं या राजकीय कारकिर्दीत 25-30 वर्षामध्ये. कुठलाही मुस्लिम समाजाचा धर्मगुरू अशा मैदानात येऊन त्यांचा फतवा वगैरे हे ते निघायचं, परंतु मैदानात येऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन भारतीय जनता पार्टी को हराओ, वो हिंदू की पार्टी है, सब मुसलमान भाइयों ने महाविकास आघाडी को सपोर्ट करो, ह्या घोषणा त्यांनी दिल्या. आणि त्यामुळे हा जो दारुण पराभव झाला ना, उद्धव साहेबांना अजून माहिती आहे की नाही, कळालं की नाही, त्याचं अनालिसिस त्यांनी केलं की नाही मला तरी माहीत नाही, मी फार छोटा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या राज्यातल्या लोकांनी हेरलं. 18 पगड जातीतला हिंदू समाज एकत्रित आला आणि महाविकास आघाडीला घरचा रस्ता दाखवला. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये उभाटाचं तुम्ही भविष्य विचारल्याबद्दल मी सांगतो, त्यांनी जर हे विचार बदलले नाही, त्यांनी जर जनतेसाठी काम केलं नाही, त्यांनी जर नुसत्या जातीमध्ये तेढ निर्माण करून मतं मिळवण्यासाठी जर असाच पवित्र या पुढच्या काळात जर घेतला, आता तरी 20 निवडून आले,
पुढच्या विधानसभेमध्ये मला नाही वाटत आपाचा आमदार त्यांची निवडून येतील म्हणून. अशी स्थिती उबाटाची या ठिकाणी राहील. शरद पवार साहेबाबद्दल आपले मत काय आहे? आता शरद पवार साहेब फार मोठे नेते आहेत. ते आमच्या आजोबाच्या वयात आहेत. त्यांच्याबद्दल मी बोलावं ते कितपत योग्य होतं माहीत नाही, पण या स्वतंत्र भारतातला स्वातंत्र्य विचार मांडणारा एक नागरिक म्हणून मी एवढंच बोलेन पवार साहेबांबद्दल की पवार साहेबांनी हे बघा, आता गंमत सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस सुप्रियाताई सुळेंच्या विरोधात अजितदादांनी आपल्या पत्नीला उभा केलं, त्यावेळेस किती नाव ठेवण्यात आलं अजितदादांना की सुप्रियाताईंच्या विरोधामध्ये आपण फार मोठी चूक केली की आपली पत्नी राष्ट्रवादीच्या घड्याळीच्या चिन्हावर बारामतीमध्ये निवडून आणली. ते तिथपर्यंत ठीक होतं साहेब, परंतु त्यावेळेस अजितदादांना नावही ठेवलं गेलं की नको करायला पाहिजे नव्हतं. शरद पवारांची मुलगी आहे, त्यांनी या राज्यात देशात चांगलं काम केलेलं आहे. आता चांगलं काय केलं वाईट काय केलं हे फार संशोधनाचा भाग आहे. त्यांच्या त्या जुन्या इतिहासात आपल्याला जायचं नाही त्यांनी काय काय या राज्यात या देशात केलं ते. परंतु सुप्रियाताईच्या विरोधात भाऊजाई उभी राहिली, किती टीका केल्या त्यांच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी, म्हणजे जयंत पाटील असेल, जितेंद्र आव्हाड असतील, संजय राऊतांनी तर सुपारीच घेतली होती शरद पवारांचा प्रचार करण्याची. ते शिवसेनेचा कमी आणि राष्ट्रवादीचाच जास्त वल्गना करतात. पवारसाहेब असे, पवारसाहेब तसे, पवारसाहेब असे, पवारसाहेब तसे. आणि मग त्या विषयावर लोकांनी अजितदादांना थोडं नाव ठेवलं. अजितदादांनी पुढच्या काळात त्यांची पत्नी हारली आणि मग त्यांनी जाहीर सभेमध्ये माफी मागितली की मी सुप्रियाताईंच्या विरोधात फार मोठी चूक केली. मी माझ्या मिसेसला त्या ठिकाणी बारामतीमधून उभं करायला नको पाहिजे नव्हतं. ठीक आहे, अजित पवार वेडे निघाले, मी असं म्हणेन. अजित पवारांना काही कळत नाही. शरद पवार फार धूर्त आणि धुरंधर नेते. मग तुम्ही सांगा बरं, विधान परिषदेला विधानसभेला तीच चूक शरद पवारांनी का केली? अजितदादाच्या पुतण्याला उभा करून. तो नियम तिथं लागू होत नाही का? तुम्ही अगोदर अजितदादांनी बायको उभी करायला नको याच्यावरती लोकसभेमध्ये टीका केल्या आणि आपण शरद पवार जुना जाणता नेता, महाराष्ट्राचा कैवारी असं आपण त्यांना वेळोवेळी संबोधित आलो. व चला ज्येष्ठ नेते, त्यांचा मान सन्मान करत आलो. मग तीच चूक त्यांनी का केली रिपीटमध्ये? ती चूक शरद पवारांनी केली, ती नको करायला पाहिजे होती. आपण सांगण्या इतके मोठे नाही, परंतु शरद पवारांनी केलं ते सगळं चांगलं, सगळं आलबेल. आणि अजितदादांनी, देवेंद्रजींनी, भारतीय जनता पार्टीनी, शिंदेसाहेबांनी काही केलं का ते पूर्ण चूक. त्यांचे प्रवक्ते असे ओरडून 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 बाईट देतात. ह्या चुका पवारसाहेबांच्या का लक्षात आल्या नाही? म्हणून मी म्हणतो की आता शरद पवार साहेबांबद्दल बोलणं योग्य होणार नाही, परंतु नाविलाज आमच्यासारख्या समाजात वागणाऱ्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना ह्या गोष्टी लक्षात येतात. म्हणूनच या ठिकाणी ही परिस्थिती महाविकास आघाडीची या ठिकाणी झाली असं मला वाटतं. राष्ट्रवादी अजितदादा गटाबद्दल आपल्याला काय वाटतं? हे बघा, राष्ट्रवादी आणि अजितदादा हे समीकरण खूप जोराचं समीकरण आहे. आणि ते एवढ्यासाठी जोराचं आहे, अजितदादाचा रोखठोक स्वभाव, निर्भीडपणे बोलणे, न डगमगता महाराष्ट्राच्या विकासासाठी जे जे काही करता येईल ते करतात. काल तुम्ही बघितलं असं, मी ते शपथविधी चालू असताना अजितदादाचं तर थोडंसं भाषण ऐकलं. कोणाचं हिंमत नसेल किंवा कोणी हिंमतही केली नाही की अजितदादांनी जेवढे काही कालचे 39 मंत्र्यांनी शपथा घेतल्या त्यांना ठासून आणि ठणकावून सांगितलं का, बाबांनो मंत्रिपद तर तुम्हाला मिळतं या जनतेच्या आशीर्वादाने, मतदाराच्या आशीर्वादाने, परंतु या मंत्रिपदाचा जर दुरुपयोग केला
जनतेचे कामं जर केले नाही तर तुमचं कधीही मंत्रिपद काढून घेण्यात येईल ही हिंमत अजितदादांनी काल केली. त्यामुळे अजितदादाचा कालच्या शपथविधीनंतर निवडून आणले त्यांनी आमदार 41 त्या 41 आमदाराच्या माध्यमातून अजितदादाचा आलेख नक्कीच या ठिकाणी महाराष्ट्रात वाढलेला आहे. त्यामुळं अजितदादाचं पुढचं भविष्य 100% चांगलं आहे. त्यानंतर अजितदादाबद्दल काय वाटतं हे बघा. विधानसभा झाली, निकाल आले. भारतीय जनता पार्टीचे 132 आमदार निवडून आले. 41 दादांचे आले, 55 शिंदेसाहेबांचे आले. अजितदादांनी कुठली आडीवडी न घेता मोदी साहेबावर, नड्डा साहेबावर आणि देवेंद्रजीवर ती विश्वास ठेवून फर्स्ट डे पहिल्या दिवशी देवेंद्रजीला पत्रच दिलं की माझं पूर्णपणे समर्थन आहे. तुम्ही जो काही निर्णय भारतीय जनता पार्टी आणि केंद्रातले नेते घेतील त्याला मी विरोध करणार नाही. याला म्हणतात अजितदादा. त्याचं कारण सांगतो साहेब. ज्यावेळेस 19ला आकड्याचं समीकरण उद्धवजींनी निकाल लागताना दुपारपर्यंत पाहिलं तर संजय राऊतांनी आमचे रस्ते खुलले, आम्हाला 1000 रस्ते ही वल्गना केली. परंतु अजितदादांनी हेरलं पार्टी कशी चालावी, या राज्याला काय अपेक्षित आहे. बघा, राज्याला अपेक्षित भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे नेते आहे. आजही इतके मोठमोठे प्रश्न महाराष्ट्रात मागच्या काळात निर्माण झाले होते समाजाचे. त्यावेळेस सगळ्यांना असं वाटत होतं की आता भारतीय जनता पार्टीमध्ये 50-60 आमदार निवडून येतात की नाही. परंतु जनता हुशार आहे, मतदार हुशार आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर विश्वास टाकला आणि 132 आमदार आणि 6-7 अपक्ष, जवळपास 137-38 आमदार भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी दिले. हाच एक अजितदादाचा आणि या राज्याच्या दृष्टिकोनातला खरा पॉईंट आणि महत्त्वाचा पॉईंट आहे. या सरकारपासून महाराष्ट्रातील जनतेला काय मिळेल किंवा काय मिळावे असे तुम्हाला वाटते? हे बघा, विषय तर सगळेच आहे. मग तो शेतकऱ्याचा असेल, कामगाराचा असेल, जे इंडस्ट्रीयल लिस्टेज आहे त्यांचा असेल, झुग्गी झोपडीत राहणाऱ्या गोरगरिबांचा असेल, दलितांचा असेल, अनेक प्रश्न आहे. परंतु सरकारकडनं काय अपेक्षित आहे? या राज्याला अव्वल नंबर जर ठेवायचा असेल, शेतीची तर माहिती आहे तुम्हाला काय दयनीय अवस्था आहे शेतकऱ्याची किंवा शेतीची. आपण टोटली निसर्गावरती डिपेंड आहोत. आणि या राज्याला जर पुढं न्यायचं असेल तर या राज्यामध्ये इंडस्ट्रीयल म्हणजे उद्योगपती या लोकांना आपण काही गोष्टींमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे. मी इंडस्ट्रीयल क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात काम करतो, छोटे मोठे उद्योग करतो. हजारो कामगार, मग ते UPचे असतील, बिहारचे असतील, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले असतील किंवा अनेक इतर राज्यातून आलेले कामगार असतील. कोणालाही घर असंच आपल्या हौशीने सोडा वाटत नाही. शोकापायी कोणी घर सोडत नाही. दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या प्रांतात जाऊन काम करण्याची कोणालाही इच्छा नसते. किंवा गावं सोडून, राज्यातले बी काही लोक आपलं गाव सोडून कोणालाही असं वाटत नाही आपण जाऊन कंपनीत भंगार उचलावं. परंतु काही आर्थिक अडचणी असतात. शेती कमी झालेली आहे पर्यायाने. मग 2-3 भाऊ असतात. व चला एकजण शेती बघतो, एकजण गावातला गावगाडा हाकलतो. मग आपण शहरात जाऊन काहीतरी उद्योगधंदा करावा, नोकरी करावी या दृष्टिकोनातून तो शहराच्या साईडला येतो, मुलांचे शिक्षण करतो. आणि मग हे सारं होत असताना त्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी उद्योग आले पाहिजे. आणि आपल्या राज्याचा विकास उद्योग आल्याशिवाय होणार नाही. शेतकऱ्यालाही त्यातनं मदत मिळेल. आज शेतीचं बघितलं, कधी कधी पाऊस अतिवृष्टी होती तर कधी कधी दुष्काळ पडतो, कधी कधी वेळेत पडत नाही. आता अनेकदा असं होतं पाऊस खूप पडतो आणेवारीप्रमाणे, टक्केवारीप्रमाणे, परंतु नेमकं तुम्हाला गव्हाला, ज्वारीला, बाजरीला, कापसाला, हरभऱ्याला, ऊसाला, केळीला, बागाला पाणी द्यायचं त्याच वेळेस पाऊस नसतो.
नंतर धो पडतो, आमचा माल त्यावेळेस नुकसान होतं. मग अशा टायमालाही शेतकऱ्यांना या ठिकाणी ते वातावरण पोषक नसतं आणि शेतकरी हलाल होतो. मग कर्जमाफी, आत्महत्या किंवा कर्ज ह्या गोष्टी शेतकऱ्यांच्या हातून घडत असतात, नैसर्गिक निसर्गावर डिपेंड असल्यामुळे. परंतु जर या राज्यातील आता आलेल्या सरकारकडनं तुम्ही मला विचारलं तुमच्या काय अपेक्षा आहे, इथे इंडस्ट्री त्यांनी आणावी मोठ्या प्रमाणात आणि इंडस्ट्री आणून त्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पोरांना नोकऱ्या मिळाव्यात आणि नोकऱ्या मिळत असताना जो काही रेव्हेन्यू येतो, जे काही टॅक्सेस येतात, मग ते GSTच्या माध्यमातून अनेक क्षेत्रातून जे काही टॅक्सेस येतात, इन्कम टॅक्स असेल हे असेल, त्या टॅक्सेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सवलती द्याव्या. आता त्या सवलती कशा द्याव्या? जो शेतकरी भूमिहीन आहे, जो शेतकरी अल्पभूधारक आहे, अशासाठी वेगळ्या स्कीम मागच्या काळात देवेंद्रजींनी चांगल्या स्कीम आणल्या होत्या, पीक विम्यापासून तर सगळ्या. आता मला अपेक्षा ह्या सरकारकडनं हीच आहे, शेतीला मुबलक पाणी, शेतीला पाहिजे त्यावेळेला लाईट आणि ह्या गोष्टी कराव्या. जसं आता कृष्णा खोऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात किंवा समुद्रात वाहून जाणारं पाण्याची योजना देवेंद्रजीनं त्या दिवशी शपथ घेतली, त्या दिवशीही बोललं. त्यांचं विशेष टार्गेट आणि लक्ष कशावर आहे, तर मी हेरलं की यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे की त्याला वेळेत पाणी आणि लाईट मिळावी. तो आपला बिचारा कष्ट करतो, 2 पैसे कमवतो आणि मग तो सुदृढ होतो, मग तो आर्थिक परिस्थितीतून बाहेर येतो. अशा ज्या काही घोषणा आहे किंवा ज्या काही स्कीम आहे त्या या सरकारने राज्यात शेतकऱ्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात चालवाव्या, अशी अपेक्षा मला या सरकारकडनं आहे. काल विरोधकांनी अधिवेशनामध्ये EVM बद्दल गोंधळ घातला, त्याबद्दल तुमचे मत काय आहे? हे बघा, आता EVM बद्दल गोंधळ नाही घालतील तर बिचारे करतील तरी काय हो. मी याच्यापूर्वी एकदा एका बाईटमध्ये सांगितलं की EVM हा एक फंडा त्यांनी समोर आणला. जसा लोकसभेला संविधान बदलणार 400 पार झाल्यावर, अशा 370 हटवली, अशा गोष्टी समोर आणून मुस्लिम समाजाला डायव्हर्ट केलं, दलित समाजाला डायव्हर्ट केलं आणि डायव्हर्ट करून लोकसभेची लढाई त्यांनी जिंकली महाराष्ट्राच्या लेवलवर, महाराष्ट्र म्हणजे देशाच्याच लेवलवर. मग आता एवढ्या प्रमाणात महायुतीचे आमदार निवडून आले, मग त्याला काउंटर काय करायचं, त्याला फाईट कशी करायची, दुसरा तर काही मुद्दाच नाही ना. कारण लोकांनी 2.5 वर्षाचं उद्धवजींचं सरकार पाहिलं आणि 2.5 वर्षात शिंदेसाहेबांचं सरकार पाहिलं. शिंदेसाहेबांनी धडाधड योजना आणल्या, मग ती लाडकी बहीण असेल, अनेक योजना आहे. पोलीस पाटलाचं मानधन असेल, कोतवालाचं मानधन असेल, अंगणवाडी सेविकाचं मानधन असेल, शेतकऱ्यांच्या वेगळ्या स्कीम असतील, कर्जमाफीची घोषणा असेल, अनेक गोष्टी शिंदे सरकारमध्ये सुद्धा या महायुतीच्या सरकारने घेतलं आणि ती सगळ्या वर्गातली मते टन झाली आणि महायुतीला भरभरून यश दिलं. मग आता यांना काही तोंड लापायला जागाच नाही विरोधकांना. मी काल बघितलं अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पायऱ्यावर उभारून पार डंकावर, अहो तुम्ही जर संविधानाला मानताय आणि EVM जर खराब आहे, मशीनमध्ये जर काही खोडी केली, काडी केली किंवा तिला सेटिंग केलं, ज्या भाषेत तुम्हाला समजायची ती भाषा मी बोलतो. मग तुम्ही जर संविधानाला एवढे मानणारे आहात, तुम्ही जा ना कोर्टात. कोर्टाने तर 4-5दा त्यांच्या EVM बद्दलची याचिका खारिज केला हायकोर्टाने. तुम्ही कोर्टात जा. इकडे रस्त्यावर उतरून लोकांना वेठीस धरल्यापेक्षा कोर्टाने जर EVM खराब आहे असा आदेश दिला, मग तुम्ही आंदोलनं करा. या सरकारनं जर EVMवरती त्या मशीनद्वारे मतदान घ्यायचंच ठरवलं आणि कोर्टाचं ऐकत नाही आणि विरोधकाचं ऐकत नाही, अशा वेळेस तुम्ही रस्त्यावर उतरा ना हो. आज का तुम्ही लोकांना मिठीच धरता? तुम्ही संविधानाला मानताय ना. तुमचे राहुल गांधी संविधानाच्या प्रत घेऊ लोकसभेत भाषणं करतात ना, मग त्यासाठी कायदा आहे ना. तुम्ही अगोदर कोर्टात जा, कोर्टाकडे तुमचं काय म्हणणं आहे एकंदरीत ते मांडा. तुमचा कोण आता मध्ये एक तो मी बघितलं त्याच्यावर निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला. त्यांनी काय सांगितलं की EVM मशीन हॅक करता येते
आणि मी ती करून दाखवतो. म्हणजे ते पण या काँग्रेसवाल्याचंच पिल्लू आहे ते. त्याचं नाव पण काहीतरी चांगलंच आहे. ते सोडलेलं पिल्लू मग निवडणूक आयोगाने त्याच्यावर तो गुन्हा दाखल केला आहे. मग त्या पिल्लाने पुढं यावं, त्यांनी सिद्ध करावं कोर्टात जाऊन की या 20 मशीन माझ्यासमोर द्या, आणि जज साहेबाने सगळ्या काँग्रेसच्या पुढाऱ्याला सोबत घेऊन 500 मतं त्या 20 मशीनमध्ये करावे. आणि ते 500 मतं समजा उदाहरणार्थ काँग्रेसला गेले किंवा उभाटाला गेले किंवा शरद पवारांच्या पार्टीला केले जज साहेबासमोर, आणि त्याच्यातले जर त्या 500पैकी 400च पडले, 100 मतं दुसरीकडेच गेले, भाजपला म्हणा, शिंदेसाहेबाच्या शिवसेनेला म्हणा किंवा अजितदादाच्या राष्ट्रवादीला म्हणा, त्यांनी ती मशीन हॅक करून कोर्टाला सिद्ध करून द्यावं. आणि मग त्या सगळ्या या निवडणुकीवरती त्यांनी स्टे मिळावा आणि निवडणूक या राज्यात घ्यावी आणि मग EVMवरती बोलावं. एवढं करूनही जर सरकार ऐकत नसेल, कोर्टाचे आदेश जर सरकार ऐकत नसेल, तर मग त्यांनी रस्त्यावर उतरावं, लोकांना एकत्रित करावं. मग लोक पण ऐकतील ना हो. मग लोकही आंदोलन करतील, लोकही या पुढाऱ्यांना, भारतीय जनता पार्टीच्या अलायन्स पार्ट्यांना, NDAच्या लोकांना रस्त्यावर फिरूसुद्धा देणार नाही. लोकांमध्ये एवढी धमक आहे महाराष्ट्रातल्या. परंतु यांना ते करायचं नाही. संविधानाच्या गप्पा करायच्या, संविधानावर विश्वास ठेवायचा नाही. ह्या सगळ्या घटना या ठिकाणी चालल्या. आता तुम्ही बघताय ते संजय राऊत सकाळीच लाईव्ह येतात. सगळ्या मीडियाला काय दिलं बिचाऱ्यांना माहिती नाही. त्यांच्या चुकीच्या बातम्या, नॅरेटिव्ह सेट होतो. मग तो नॅरेटिव्ह सेट होतो, तिथं सांगितलं जातं EVM मशीन खराब आहे, EVM मशीनमुळं हा सगळा गोंधळ या ठिकाणी झालेला आहे. मी त्या संजय राऊत साहेबांना एवढंच सांगेल, तुमच्यात धमक आहे ना, तर तुम्ही जा ना कोर्टात. तुम्ही रोज उठतात. आता काल तर मी ऐकलं सुप्रीम कोर्टाचे रिटायर जज चंद्रचूड साहेबांवरती गुन्हा दाखल करा. हे संजय राऊत बोलत आहे. अरे बाबा हो, तुम्ही असे कोणाकोणावर गुन्हे दाखल करणार? तुमचा नेमका मोटिव्ह काय आहे? तुम्ही बोलले म्हणजे झालं का? गुन्हा दाखल करा. कोणी करावं? माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांनी जाऊन चंद्रपूरचं. तू जाय ना कोर्टात, कर ना बाबा एक गुन्हा दाखल. तू तिथं त्या मीडियात बोंबलल्यापेक्षा तुला कोर्टात जायला मना आहे का? काँग्रेसचे तर गंज वकील आहे, कपिल सिब्बलसारखे पडलेले धुरंधर, प्रत्येक केस हारलेले. जा त्यांच्याकडे, कपिल सिब्बल साहेबांकडे जा, त्यांच्याकडनं एक चांगली केस फाईल करून घे आणि कर चंद्रचूड साहेबांवर, सुप्रीम कोर्टाच्या जजवर गुन्हा दाखल. तुला मना कोणी केलं? या स्वतंत्र भारतात तुला पूर्णपणे अधिकार आहे ना रे बाबा. तू लाईव्ह का बोलतो रे दादा की चंद्रचूड साहेबांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे? तू काय भाष्य आहे का? दाखल झाला पाहिजे ना असं म्हणण्यापेक्षा जाऊन दाखल कर ना. तुझ्या धमक येतं. कोणाला सांगतो तू भाष्य आहे का? सगळे चपराशी आहे का? भारतातले नागरिक, या राज्यातले कार्यकर्ते तुझे ना हे आहे का? ते गुलाम आहे का? ते गुन्हा दाखल झाला पाहिजे. कोण करेल? तू करणार आहे दादा. कोणी मना केलं तुला? स्वतंत्र भारतात तुला पूर्णपणे अधिकार आहे. घटनेने तो अधिकार दिलेला आहे, त्याचा वापर कर, वल्गना करू नको. एवढंच मी त्या संजय राऊतला या ठिकाणी सांगेन. कालच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल आपल्याला काय वाटते? कालचा जो मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, अजून खातेवाटप झाले नाही, परंतु येत्या काही दिवसात ते होतील. आज जो मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, सगळ्या घटकातील सर्व जाती धर्मातील लोकांना या ठिकाणी न्याय दिला. मी आजच कुठेतरी लोकमतला कुठल्या तरी पेपरला सकाळी वाचणं झालं नाही जास्त वेळ मला. काय सांगितलं हे बघा, कसा नॅरेटिव्ह परत सेट होतो. कारण मराठा समाजाचे 2014 नंतरचे आंदोलनं, मोर्चे किंवा जरांगे पाटलाच्या माध्यमातून ज्या काही मराठा समाजाच्या समस्या मांडल्या गेल्या, आणि तिथे आता बघा, आज मी पेपरला वाचलं, बहुतेक लोकमतलाच ती बातमी वाचली मी. OBCचे 17 मंत्री आणि मराठ्याचे 16च मंत्री. अरे बाबा, OBCचे 17 मंत्री नाही, त्याच्यात त्या OBCच्या नावाखाली 18 पगड जातीचे 39 मंत्र्यामध्ये मराठा समाजाला चांगलं प्रतिनिधित्व दिलं गेलं.
आणि उरलेले जे काही आहे 17 मराठा आमदारांनी कालच्या मंत्रिमंडळात शपथ घेतली. शिंदेसाहेबांनी अजितदादा झाले तर 18-19 होतील ते. मग उर्वरित राहिलेले 15-16 त्याच्यात मारवाडी आले, ओबीसी समाजामधले अनेक वेगळे घटक आले, त्यांनाही प्रतिनिधित्व द्यावं लागेल ना. ते विस्थापित असणारा समाज त्यालाही कुठंतरी नेतृत्व करण्याची संधी द्यावं लागेल. ती या सरकारमध्ये दिली गेली. त्यामुळं कालच्या विस्तारासंदर्भामध्ये मी तर अत्यंत पॉझिटिव्ह आहे. सगळ्यांना न्याय दिला गेला आणि सगळ्यांचे कामं होतील. आतापर्यंतही करत आले, हे सरकार करेल. सक्षम मंत्री आहे, परखड बोलणारे आहे. आता याच्यात 9 तरुणांना संधी दिली, काही महिलांना संधी दिली, महिलांना प्रतिनिधित्व करण्याची एक मोठी संधी या ठिकाणी दिली. नाव ठेवणाऱ्याकडे जाऊ नका, आपल्याला पुढची दिशा पाहिजे. आता एक हरलेले आहेत, पडलेले आहेत, त्यांना कोणाबद्दलच काही बोलता येत नाही, पण अशा वर्गांना ते करत असतात. त्यामुळं हे जे कालचा शपथविधी झाला हा अत्यंत चांगला झाला असं माझं वैयक्तिक मत आहे. संभाजीनगर जिल्ह्यात कोणत्या योजना तुम्हाला अपेक्षित आहे? हे बघा, संभाजीनगर जिल्ह्यात सर्वात पहिले मी पहिल्यांदा बोललो तेच. मग बिडकीन DMIC असेल, करमाड कुंभेफळ लाडगाव DMIC असेल, या वाळूजचा काही बेल्ट असेल. या जिल्ह्यामध्ये देवेंद्रजीने ज्या पद्धतीने आता आपल्याला 70-72 हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट या जिल्ह्यात आणली, अशीच अजून त्याच्यापेक्षा दुप्पट-तिप्पट या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उद्योग क्षेत्राची गुंतवणूक या ठिकाणी करावी आणि त्यातनं सर्वसामान्याचे प्रश्न सोडवावे. मग पैसा आला की शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळतील, शेतकऱ्यांना रेव्हेन्यू जमा झाला तर त्याच्यातून कर्जमाफीसारखे मोठमोठे प्रश्न या ठिकाणी हाताळल्या जातील. अशा अनेक कामं या जिल्ह्यात करावी. दुसरी गोष्ट, तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचंच म्हणता, मी मराठवाड्याचा बॅकलॉग जो काही आहे तो मागच्या 14 ते 19 बऱ्यापैकी भरला गेला. मग तो केंद्राकडनं काही भरला गेला तर काही राज्याकडनं भरला गेला. मग अशा ठिकाणी अनेक उद्योग आणून मराठवाड्यातील शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम करावं. जे कृष्णा खोऱ्यामध्ये समुद्रात वाहून जाणारं पाणी जे आहे ते तात्काळ 1-2 वर्षात त्याला किती पैसा लागू आम्हाला, मी तर असं म्हणेल, लाडकी बहीण योजना नाही दिली तर चालेल, आम्हाला अनेक राशन फुकट नाही दिलं तरी चालेल. ठीक आहे, जे अति गरीब आहे, भूमिहीन आहे, झुग्गी झोपडीतले दलित आहे, यांच्यासाठी तुम्ही स्कीम लावा, हरकत नाही आहे. परंतु जर रोजगार असेल तर ते सुद्धा लोक या ठिकाणी आपला उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने थाटामाटात करू शकतात. अशा काही स्कीम कमी जरी केल्या आणि शेतकऱ्यांना किंवा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, दळणवळण रस्त्याचा प्रश्न असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हे या जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढवावं आणि आमच्या जिल्ह्याचा विकास करावा. शेतकऱ्याला मुबलक पाणी द्यावं. जशी आता सोलारची योजना त्यांनी शिंदेसाहेबांच्या सरकारमध्ये घोषणा केली, मागेल त्याला सोलार, मग 5 HP, 7.5 HP, 3 HP, त्या योजनेला थोडंसं त्यांनी अनेक पुशअप करावं. येत्या 6-8 महिन्यात 12 महिन्याच्या आतमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला सोलार योजनेचा पंप मिळावा आणि येत्या 2 ते 3 वर्षामध्ये कृष्णा खोऱ्यात, गोदावरी खोऱ्यात ते पाणी आणून पूर्ण शेती इरिगेशनमध्ये कशी येईल, बागायती कशी होईल. जी कोरडवाहू जमीन मराठवाड्यात सर्वात जास्त आहे, आपण पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्याचा विचार केला आपण फार मागं आहे, तो बॅकलॉग पाण्याच्या माध्यमातून भरून काढावं असं मला या ठिकाणी या संभाजीनगर जिल्ह्याला आणि मराठवाड्याला या ठिकाणी चांगला न्याय त्यांनी द्यावा एवढीच अपेक्षा मी या सरकारकडून करतो. मराठा समाजाबद्दल सरकारने काय भूमिका घ्यावी? हां, सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. मराठा समाज तसा सुज्ञ झालेलाच आहे आणि तो पहिल्यापासूनच होता. मराठा समाजामध्ये सरकारने काय भूमिका घ्यावी, मी या ठिकाणी एवढंच सांगेल, जो भूमिहीन मराठा आहे, जो 2 एकर 3 एकरच्या आतला मराठा आहे, जशी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ योजना या ठिकाणी 15 ते 25 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं आहे मराठा तरुणांना, शिक्षणामध्ये सवलती दिल्या, मग सगळ्या मुलींना शिक्षण फ्री केलं,
आणि जे काही हॉस्टेलची घोषणा 2019च्या अगोदरच्या 14 ते 19मध्ये केली होती. आता काही हॉस्टेल त्यांनी भाड्याने घेतले, काही ठिकाणी त्यांचे माझ्या माहितीस तो बांधकामसुद्धा हॉस्टेलचे चालू आहे मराठा समाजाच्या. त्याच्यावरती फोकस करून भूमिहीन मराठ्यांना आणि भूमिहीन ओबीसींना पण आणि भूमिहीन दलितांना पण, मग जो वर्ग भूमिहीन असेल त्याला या सरकारने एक मोठी योजना आणून आणि तिच्यावरती फोकस करून मग प्रत्येक घटकातील जो भूमिहीन असेल, ग्रामीण भागातला विशेष करून, ज्याच्या घरात कोणी नोकरीला नाही, ज्याच्या घरात IT रिटर्नसारखा भरणारा एखादा उद्योग नाही, अशा लोकाला या सरकारने आर्थिक मदत करावी आणि मराठा समाजाचा जो गरिबीचा आलेख जो वाढत चालला आहे, जो क्षेत्र त्यांचं कमी होत चाललं, ते भरून काढण्यासाठी या तरुणांना शिक्षणात आणि उद्योग व्यवसायासाठी अजून मदत करावी आणि मराठा समाजाचे प्रश्न सोडावे. आणि त्यांचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे त्याच्यातही सरकारने पॉझिटिव्ह भूमिका घेऊन जे काही शक्य होईल ते मात्र या ठिकाणी सोडवावं, अशीच विनंती या ठिकाणी मी या सरकारला करेल. मराठा समाजालाही मागं राहून देता कामा नाही, कारण मराठा समाजाचंही तसं सगळ्याच समाजाचं योगदान या देशासाठी राज्यासाठी आहेच, परंतु त्यातल्या त्यात मराठा समाज हा लढावा आहे. छत्रपतींच्या काळापासून आपण बघतो की या समाजालाही त्यांचं दायित्व मिळावं आणि मराठा समाजाला कुठेतरी एक लिफ्ट द्यावी, असंच या माध्यमातून मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद.